नमस्कार. उद्या आहे आपल्याला वरदलक्ष्मी व्रत करायचे आहे. श्रावणातला शुक्ल पक्षातील दुसरा शुक्रवार आहे. या महिन्यामध्ये आपल्याला वरलक्ष्मी पूजा, आमच्याकडे वरलक्ष्मी पूजा म्हणतात, तर आपल्याला वरलक्ष्मी पूजा करायची आहे. अगदी सोपे आणि नेहमीच हे व्रत काही स्त्रिया करत असतात, पण काहींनी जर नाही केले तर हे व्रत नक्कीच करा. तर मी विड्याचं पान ठेवलं, हळदी कुंकू टाकलेलं आहे, गडवा घेतला आहे, अष्टलक्ष्मी गडवा, गडव्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं. पैसा, सुपारी, हळकुंड, वरदलक्ष्मी पूजा संपत्ती आणि समृद्धीची पूजा असते. गरिबी दरिद्रता दूर होते. हे व्रत श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी असते. पौर्णिमेच्या अगोदरच्या शुक्रवारी करत असतात. हे व्रत फक्त वर्षातून एकदाच असते. तर बघा, अशी सजावट मी केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही पूजा केली होती. तर बघू शकता, इथे गणपती, गौरीचं बाळ, कलश ठेवलेला आहे, हळदी आणि कुंकू. रोजची पूजामधली आपली लक्ष्मी, रोज आपण लक्ष्मी देवीला पूजा करतो घरामध्ये. श्रीलक्ष्मी, अष्टलक्ष्मी दीप, कलश या पूजेमध्ये मेन आहे. फोटोला हार, नारळाला पण आपण छान हळदी कुंकू लावून. तर बघू शकता, बांगड्या, ओटीचं सामान आहे. हे सर्व आपण देवीला भरण्यासाठी ठेवलेली आहे ओटी. तर अगोदरच ठेवलेली आहे मी. तर आता आपण मुखवटा आहे तो लावून घ्यायचा आहे. नारळाची आपण छान पूजा केलेली आहे. त्याला छान पवता वगैरे म्हणतात आमच्याकडे, ते पण बांधलेलं आहे. तर आता आपल्याला पृथ्वी पूजा करून घ्यायची. हळद कुंकू, अक्षदा, पांढरं फूल, कलश ठेवायचा. कलशाला पण गंध लावायचं. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात वरदलक्ष्मी पूजा? सगळ्यात अगोदर संकल्प करावे. चौरंग मांडायचा, चौरंगावर पूजा मांडून घ्यायची. पूजामध्ये कलश महत्त्वाचे आहे. कोणाकडे चांदीचा असतो गडवा, तर कोणाकडे तांब्याचा पण असतो, कोणताही चालेल. वरदलक्ष्मी कथा वाचावी, महालक्ष्मी अष्टक वाचावा किंवा मंत्र म्हणावा. स्त्रियांना हळदी कुंकू द्यावं. तर आता गणपतीची पूजा, गौरीची पूजा, हळदी कुंकू. ओम गम गणपते नमः. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमस्तुते. हा मंत्र म्हणावा. लाल फूल, दुर्वा असेल तर दुर्वा, साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आता देवीची पूजा. देवीला वस्त्र वाहिलेलं आहे मी अगोदरच. वस्त्रमाळ म्हणतात तुमच्याकडे, तर आमच्याकडे आम्ही वस्त्र म्हणतो. धूप, दीप, लक्ष्मीची पण पूजा करून घ्यायची. मी अगोदरच
अगोदरच आहे पूजा केलेली होती. आतमधले देवामधली आहे गणपती आणि लक्ष्मी. तर फोटोची पण आपण पूजा करून घ्यायची, देवीची पण करायची. कलशालाच आपण मुखवटा ठेवलेला आहे. तुमच्याकडे असला तर लावा, नसला तरी चालेल, नारळ ठेवलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. लाल फूल. तर आता आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे. तर तुळशी पण वाहून घ्यायची. मी अगोदरच सकाळी आहे ना अभिषेक केला होता देवीचा. तर मग अभिषेक वगैरे आता काहीच नाही करत आहे, मी साधंच करत आहे दरवर्षीप्रमाणे. यावर्षी पण मी केलेला होता. पूजा झाल्यानंतर आपल्याला वरदलक्ष्मी कथा वाचायची किंवा महालक्ष्मी अष्टकम किंवा मंत्र म्हणायचा. तुम्हाला जमेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे लक्ष्मी दीप आहे, आमच्याकडे याला लक्ष्मी दीप म्हणतात. दीपची पण पूजा. पंचदीप. इथे तुपाचा दिवा लावायचा. इथे पण दिव्याला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं. पंचोपचार पूजा असते देवीला प्रसन्न करण्यासाठी. जसे जमेल त्या पद्धतीने करता येतात. छान आपल्या इच्छेने करायची असते. मनोभावाने केलेली पूजा सफल आणि संपूर्ण फळ मिळते. तर आता कुंकू टाकून घेता. कुंकुम अर्चना लक्ष्मी मातेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा इतरांना. जर कोणी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच भेट द्या. फुलं वाहायची. पारिजातकाची फुलं 108 फुलं असतील माझ्याकडे. होऊ शकता 108 पण फुल वाहू शकता आपण. अशा पद्धतीने खूप आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ही पूजा संपन्न करतात. घरोघरी खूप प्रसन्न वातावरण असते. हळदी कुंकाला पण बोलवतात सगळ्यांना. तर पंचारती म्हणायची. आरती आपल्याला जी आरती येईल ती आरती म्हणायची आपल्याला लक्ष्मी मातेची. ओम जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता, तुमको निसी दिन सेवत, तुमको निसी दिन सेवत, हर विष्णु विधाता, ओम जय लक्ष्मी माता, दुर्गा रूप निरंजनी सुख संपत्ति दाता, मैया सुख संपत्ति दाता, जो कोई तुमको ध्याता, जो कोई तुमको ध्याता, रिद्धि सिद्धि फल पाता, ओम जय लक्ष्मी माता. आरती आपली चालू आहे. श्री लक्ष्मी माता, श्री लक्ष्मी माता, श्री लक्ष्मी माता. ओम जय लक्ष्मी माता, ओम जय लक्ष्मी माता. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. अशा पद्धतीने आमच्याकडे पूजा करतात. मनोभावाने पूजा करतात, भावभक्तीने, श्रद्धेने. घरोघरी पूजा असते. तर बघू शकता. तुम्ही पण करा, तुम्हाला पण अनुभव येईल. फळं ठेवलेली आहे मी
5 प्रकारची फळे आहेत. जाम, केळी, सेब आहे, अनार आहे आणि समोर समोर पण ओले चणे आहे, ते पण ठेवतात. 5 प्रकारचा नैवेद्य असते. पांढरा भात, आंबट भात, गोड भात, ताकाची कढी, साधा भात, भाजी, गोड भात पण केलेला आहे मी. अशा प्रकारचा नैवेद्य पण असतो आमच्याकडे. नंतर आहे ना कापूर आरती. नैवेद्य दाखवल्यानंतर पाणी फिरवायचं. पंचोपचार पूजा झाल्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर कर्पूर आरती. याच्यामध्ये माझं काही चुकलं असेल तर माफ करा. कधी कळत न कळत आपण बोलून जातो, त्याच्यासाठी क्षमा असावी. तर बघू शकता मंडळी, अशा प्रकारची माझ्या घरची वरदलक्ष्मी पूजा संपन्न झालेली आहे. श्री लक्ष्मी माता किती सुंदर दिसत आहे माय तू. खरंच अलौकिक. खूप प्रसन्न वाटते मन पूजा केल्यानंतर. खूप छान वाटते. धावपळ भरपूर होते, तरी पण आपण खूप श्रद्धेने ह्या ताईला बोलवलो आहे मी हळदी कुंकाला. तर हे व्रताचे फायदे खूप आहेत. व्रत केल्यामुळे भरपूर फायदा होतो आणि स्त्रियांना पण हळदी कुंकू द्यायचं. या दिवशी माझ्यासमोर राहते ही ताई, यांना पण बोलवलं मी. पूजा मांडणी पण अगदी सोपी असते. आरती, कर्पूर आरती, पुष्पांजली, नैवेद्य ठेवू शकता. हाताला बांधत आहे मी. आम्ही पोहतो म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहिती नाही मला. ओटी भरायची, देवीला ओटी भरायची, स्वाशनीला पण आपण ओटी भरायची. माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता आपल्याला लक्ष्मी समान म्हणून त्यांची पण आपण पूजा करतो आणि पाया पण पडत असतो.